छोटी आई, हाँ ठीक, तुझा डबा मी केला असताना. अगं ठीक आहे, ऑफिस मध्ये जातेस ना एरवी, कामच तर करत असतेस. आम्हाला आता घरात काय काम आहे. नाश्ता केला सगळ्यांनी? छोटी आई, काय विचारते मी? अगं कुणाला काही खावंसच वाटत नाहीये, श्री घरात नाहीये तर. आणि आईजी? श्री घर सोडून गेल्यापासून त्यांनी तरी कुठे काय खाल्लंय. आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे, तेव्हा आता काळजी घ्यायची, स्वतःची आणि इतर सगळ्यांची सुद्धा. जानू, काय झालं? म्हणजे श्री गेल्यापासून तुम्ही सगळ्या जणी तुमच्या पोटाचे हाल करताय ना? काय? नाही अगं, अगं म्हणजे त्याचे पण खाण्यापिण्याचे हाल होतच असतील ना. कुठे असेल, काय खात असेल, तुला माहितीये माझ्या तर घशाखाली घास उतरत नाही. चला बास, आता मी सगळ्यांसाठी नाश्ता करते आणि सगळ्यांनी गुपचूप खायचंय. जानू, कोणी नाही ऐकणार. मग मी समजावीन सगळ्यांना आणि सगळ्यांना खायला लावीन. बरं मला एक सांगा, इथे आपण सगळे उपाशी राहिलो म्हणून श्री परत येणार आहे का? तर ठीक आहे, हा माझा डबा, आपण सगळ्या उपोषणाला बसूया, किचन बंद. हा अगं नाही, असं नाहीये, पण त्याने मला तुम्हा सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे आणि ती मी घेऊ शकत नाहीये. हे त्याला कळलं तर? पण त्याला सांगणार कोण आहे? मी तर काही सांगणार नाही, माझ्या तर काही लक्षातच राहत नाही. मी सांगणार आहे, कारण मी त्याच्यापासून काहीच लपवत नाही. आणि मी कशाला सांगायला हवं? तो परत आल्यावर त्याला कळेलच ना. आणि मग काय, तो माझ्यावर रागवेल की मी त्याच्या आयांची काळजीच घेत नाही, मग होऊ दे आमच्यात भांडण. नाही नाही, तो तुला का रागवेल? तू काय केलंयस? नाही ठीक आहे, राहू दे ना. नको नको, मी करते नाश्ता, मी तयार आहे. ऐक ना, पण आईंनी पण काही खाल्लं नाहीये ना. मग मी त्यांनाही खायला लावेल. आणि त्या रागावल्या तर? रागवल्या तर रागवू देत, मी समजावीन ना त्यांना. तू समजा. हो मग काढणारच आहे. चला मी नाश्ता करायला घेते. तुला उशीर नाही ना होणार? पण आता गाडी आहे माझ्याकडे. वा म्हणजे आता वेळ वाचतो ना, तर नाश्ता करूनच जाईल. चालेल चालेल, चल ऐक ऐक, मी तुला मदत करते, नाश्ता करायला पण आणि ह्या सगळ्यांना पटवायला पण. चालेल चालेल. पण आई सोडून आईंकडे मी येणार नाही. छोटी आई. नाही नाही नाही, तू या घरातली झाशीची राणी आहेस की नाही? छोटी आई. आईना तू पटवायचं, आईकडे मी नाही येणार. एक काम कर, आईंसाठी ना उपमा कर. आईना उपमा खूप आवडतो. तू तयारीला लाग, मी तुला कांदे चिरून देते. चालेल. चल. जमला का साहेब? फार काही वाईट नाही झालाय, पण काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे साहेब? नाही तसं काही एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण काहीतरी कमी आहे. साहेब आता चौथ्यांदा चहा आणलाय, आता तर आमच्या मेन शेफने स्वतः बनवलाय. नाही त्यात तुमचा काही दोष नाही हो. आम्ही आमची चूक सुधारू साहेब. काय कमी आहे ते तर सांगा. आईची माया कमी आहे यात. आणखी एकदा आणू का? नाही नको, आज जरा मला लवकर निघायला हवं, उशीर करून नाही चालणार. आणि थँक्स, हा पिन मी चहा. हे बाकीचे कप नेऊ सर? हो साहेब, रूम साफ करायची आहे का? हो करायला हवी आहे ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही सांगितलं तर. घरी मला कधी असं सांगावं नाही लागायचं. एक्सक्यूज मी सर. हा सॉरी, मी सांगेन तुला, पण आज जरा जास्तच पसार आहे. उद्या क्या परवा करू?
ओके सर. सॉरी सर, पण तुम्हाला हवा तसा चहा मिळाला नाही. दॅट्स ओके. आपल्याला हवं तसं सगळं होतच असं नाही, हे कळलंय मला. आई, ड्रायव्हर काका आलेत. निघतेच आहे मी. चहा घेशील ना? नाही नको, इच्छा नाहीये ग. आई, काल रात्री सुद्धा काही खाल्लं नाहीयेस तू. वयोमानाप्रमाणे आता सगळं कमीच होत जाणार बेबी. अगं पण तुला चहा लागतो ना. ऑफिस मध्ये घेईन मी. नंदन चांगला बनवतो चहा. बरं, नाश्ता करणार आहेस ना? नाही नको, भूक नाहीये. आई, तू काही खाल्लं नाहीस ना की कुणीच काही खात नाही ग. अगं असं करायची गरज नाहीये बेबी. अगं असं होतं. मी बोलीन सगळ्यांची. त्याच्यापेक्षा नाश्ता का नाही करत तू? नको बेबी. बरं ऐक, हा कुठे राहतो? श्री? हो, कुठे राहतो माहित आहे तुला? नाही म्हणजे मी सहजच विचारलं, माझं काही काम नव्हतं. हॉटेलमध्ये राहतोय तो. हॉटेलमध्ये का राहतो तो? नाहीतर कुठे राहणार? अगं पण हॉटेलमध्ये कशाला? इन्व्हेस्टमेंट साठी फ्लॅट घेऊन ठेवलेत ना, तिथे राहायचं. त्याचा काय उपयोग मग? म्हणजे हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे, पण त्यानंच कमवलेल्या पैशातून घेतलेत ना ते. मग राहा म्हणावं ना तिथे. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा ते बरं. मी सांगेन त्याला. हो, पण मी सांगितले म्हणून नको सांगूस. तू सुचव. मी सुचवीन. आणि जेवणाचं काय? नाही, ते नाही माहिती मला. त्याला सुचवून बघ. आपल्या शांताबाई आहेत ना, त्या बनवतील त्याच्यासाठी जेवण. आपल्या गृहोद्योग मध्ये खूप वर्षापासून आहेत त्या. त्यांना सांगितलं तर ऐकतील त्या. चालेल, मी हेही सुचवीन त्याला. पण पुन्हा तेच, मी सुचवलंय म्हणून सांगू नकोस. ऐक, एवढं सगळं करतेस तर श्री घरी ये असं का नाही सांगतेस त्याला? त्याला घर सोडून जायला मी सांगितलं नव्हतं. त्यानं चूक केली, मी रागवले. ऐकून घेतलं असतं तर काही बिघडलं असतं? असो, मला जायला उशीर होतोय. ब्रेकफास्ट आणलाय. देवा प्लीज प्लीज आमच्या श्रीला लवकरात लवकर घरी परत आण. श्रीचा फोन. आत्ता आठवण काढली होती या मुलाची. 100 वर्ष आयुष्य आहे याला. श्री, छोटी आहे, कशी आहेस? बरी नाहीये श्री. खरंच बरी नाहीये. तू नाहीयेस ना घरात. श्री लक्षच नाही लागत कशात. चैनच नाही पडत रे अजिबात. असं नको ना बोलूस. बरं, मी नाही बोलणार असं. आणि आई, मोठी आई, सरू मावशी, बेबी आत्या त्या कशा आहेत? तुला काय वाटतं श्री, कशा असतील? सगळ्यांची अवस्था माझ्यासारखीच आहे. आणि बाकी सगळे कसे? कोण बाकीचे? हा, जान्हवी. जान्हवी बरी आहे. अगं नाही, जान्हवीचं तर मला माहिती आहे. मग कोण रे बाकीचे? हा हा, तू आईंविषयी विचारतोयस ना?
आई पण ठीक आहे. ठीक म्हणजे ठीक असं म्हणायचं फक्त, बाकी बरं कोणीच नाहीये. तुला माहितीये श्री, तू नाही आहेस ना तर घरात लक्षच नाही लागत कशात. कुणी कुणाशी काही बोलत नाही, धड खात पितही नाहीये कोणी. अरे काय? का? नाही लागत भूक, इच्छाच होत नाही रे काही खावं अशी. छोटी आई, असं कसं करून चालेल? मुद्दामून नाही करत श्री, खरंच मुद्दामून नाही करत कुणी. छोटी आई. श्री पण तू आता नको काळजी करूस. आम्ही ना सगळ्या नाश्ता करणार आहोत. तुला माहितीये आज जान्हवीने नाश्ता केलाय सगळ्यांसाठी. तिने इतकं छान समजावलंय ना आम्हाला सगळ्यांना. खरंच आम्ही आता सगळ्या जणी ना श्री नाश्ता करणार आहोत. तुम्ही करालच. मला आई आजीची काळजी वाटते. चांगला झालाय. खरंच थँक्यू आई आजी. निघालीस ऑफिसला? हो, गाडी नेतेस ना? हो वेळ वाचतो आपला. आणि आहे ना गाडीत? हो. जा, वेळेत पोच. हो येते. आता आईंनीच तिला माफ केलंय म्हटल्यावर मी तिच्याविषयी माझ्या मनात कशाला राग धरू. म्हणजे मी काय अगदी तिच्या गळ्यात गळे नाही घालणार आहे, पण आता माझ्या मनात तिच्याविषयी काही नाही. श्रीने नको ना जायला हवं होतं. राहिलो असतो ना आपण सगळे. अगो बाई, थंडी किती पडली आहे. पोराने स्वेटर तरी नेलंय का? त्याला ना अजिबात थंडी सहन होत नाही. सर्दी पडसं जरी झालं ना तरी हैराण होतो नुसता. स्वेटर, शाल, मफलर द्यायला हवं त्याला. नाही कशा रे? तुझ्याशी बोलतेय ग मी. हो वहिनी, बोला ना तुम्ही, माझं लक्ष आहे. शिरा कोणासाठी करतेस? शिरा? तो असाच वहिनी, असाच करत होते. मला वाटलं श्रीसाठी केलंस. त्याला खूप आठवतं तुला? लहानपणी त्याला त्याचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. आपण त्याला श्री हाक मारली की तो शिरी शिरी, कधी कधी शिरा पण म्हणायचा. किती गोड वाटायचं नाही ऐकायला. आठवतंय ना? आठवतंय वहिनी. मला ना श्रीच्या बाबतीतलं सगळं आठवतं. श्री शिवाय घर कसं रिकामं रिकामं वाटतंय नाही? बहिणींचं तर असं डोकं दुखतंय, बिचारा झोपूनच आहेत. सरी पण देवासमोर जाऊन बसलीये, जागची हलतच नाहीये. इंदू बहिणी, दिवस किती मोठा वाटतो ना उगाच. हो, एक एक दिवस किती मोठा वाटतो ना उगाच. वेळ जाता जात नाही. काय करावं तेच कळत नाहीये. बहिणी, सांगू नका हा कुणाला. मी ना तो शिरा श्रीसाठीच केला. वाटलंच मला. गुपचूप नेऊन देईन त्याला. आणि मी ना श्रीला स्वेटर देणार आहे. सांगू नको हा.
वहिनी नाही सांगणार. श्रीच्या बाबतीतलं असलं ना तर यावेळी विसरेन मी. शहाणी माझी बॉय. म्हणजे एवढं सगळं रामायण घडलं जानूकडे त्या चंद्रहारामुळे. हो बाबा. आणि श्री कायमचं घर सोडून गेलेत की काही दिवसांसाठी बाहेर गेलेत? बाबा ते नेमकं मलाही माहित नाही. जानू भेटली? कशी आहे? ठीक वाटली बाबा. मी भाऊजींना पण भेटून आलो. कुठे आहेत ते? बाबा ते हॉटेलवर राहतात. बाबा मी म्हणलं त्यांना की माझ्या चुकीची शिक्षा ताईला नका देऊ प्लीज. त्यांना घरी चला असं पण सांगितलं. काय म्हणाले? नाही म्हणाले. बाबा बाबा प्लीज तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत भाऊजी घरी जात आहेत ना तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. मी करतो काहीतरी. बाबा आता तुमचं म्हणणं पटतंय मला. चोऱ्या माऱ्या करून कधीच कोणाचं भलं होत नाही. बाबा मी चंद्रहाराला हातच लावायला नको होता ना. सॉरी चुकलं माझं. पण बाबा माझ्यामुळे ताईला त्रास झालेला मला नाही चालणार. बाबा मी करतो काहीतरी म्हणजे भाऊजी परत येतील घरी. ताईकडे परत येतील ते. जानूला फोन लावायला हवा. हा बाबा बोला. अगं जानू हे काय ऐकतोय मी? कशाबद्दल? जावई बापूंबद्दल. बाबा त्यात काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. अगं श्री घर सोडून बाहेर गेलेत आणि तू काळजी करण्यासारखं नाही असं कसं म्हणतेस? मी भेटल्यावर सांगते ना तुम्हाला सगळं. अगं पण काय झालंय काय एवढं? काही नाही बाबा. सगळं त्या चंद्रहारामुळेच घडलंय ना? बाबा मी 1-2 दिवसात येईन तेव्हा बोलते ना. अगं पण बाळा सांग तरी मला. काय घडलंय ते ऐकल्याशिवाय चैन नाही पडणार माझ्या जीवाला. खरंच काळजी करण्यासारखं काही नाहीये बाबा. सगळं काही ठीक होईल. अगं पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे. मग झालं तर मी सांगते ना तुम्हाला भेटल्यावर सगळं. आणि सगळं ठीक होईल. टेन्शन नका घेऊ. ठीक आहे तुझी मर्जी. हो पण लवकर ये घरी. बरं मला सांगा तुमची आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी चालली आहे? ठीक आहे चालली. बाबा पथ्य नीट पाळा आणि तुम्ही लवकर बरं व्हायचंय. तुम्ही एकदा मनातून ठरवलंत ना तर सगळं व्यवस्थित होईल. माझी खात्री आहे. हो येतो काळजी. छोटी आई चला. झालं सगळं? आईने केला नाश्ता? सांग ना. आवडला. बरं निघ तू आता. पण माझं ना एक छोटस काम आहे तुझ्याकडे. हा बोला ना. तुला 2 मिनिटं आहेत ना? तुमच्यासाठी आहेत. मग मला सांग आपलं माणूस आपल्यापासून लांब गेलं ना की मगच त्याची इतकी आठवण काय येते? छोटी आई श्री बद्दल बोलताय ना? तो आपल्यापासून लांब गेलेला नाहीये. तो इथेच आहे. हा आता फक्त एका छताखाली नाहीये. पण तेही आत्ताच. फक्त आत्ता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी तर म्हणते आपल्या माणसाने असं लांब जाऊन राहावं काही दिवस. तेव्हाच किंमत कळते ना एकमेकांची. हो किंमत कळते एकमेकांची.
जानू, तू किती छान बोलतेस ग. मला आज सकाळपासूनच ना श्रीची खूप आठवण येत होती. म्हणून मी त्याच्यासाठी शिरा केलाय. त्याला खूप आवडतो. तू हा शिरा नेऊन देशील त्याला? म्हणजे काय? नाही असं नाही, फक्त घरात कुणाला सांगू नकोस. नाही सांगणार. आणि श्रीला ना एक निरोप दे. एक नाही, खूप निरोप दे. त्याला म्हणावं की त्याची छोटी आई घरात खूप धीराने वागतेय आणि तू सांगितल्यानंतर मी नाश्ता केला आणि श्री जाताना जे जे सांगून गेलाय ना ते सगळं माझ्या लक्षात आहे आणि मी तशीच वागते. फक्त आता मी रडतेय हे त्याला सांगू नकोस. हा शिरा तुझ्या कामाच्या गडबडीत जर त्याच्यापर्यंत पोहोचवता नाही आला ना तुला, तर मग आणखीन एक आयडिया आहे माझ्याकडे. तू खाऊन टाक. फक्त मला सांगू नकोस. मला आल्यावर सांग की श्रीने खाल्ला म्हणून. मला खूप बरं वाटेल.